तर मंडळी, मी आज बनवणार आहे मस्तपैकी वांग्याचं भरीत. अशी रेसिपी जी आगळीवेगळी, जे जास्त करून कोणी करत नाही आहे. तर चला मी दाखवते कशी मी माझ्या पद्धतीने कशी केलेली आहे तुम्हाला. मी हे असं वांग उकडत घातलेलं आहे चिरून चांगलं, कारण असं चिरून घातलं की त्यात काही किडं बिडं काय असलेलं ते दिसतंय आपल्याला. वांग्यामध्ये जे शक्यतो जास्त असतं तर किडकं मावशी आवशी काय असेल ते, त्यामुळं मी असं उकडून घेते चांगलं. वाफेवर उकडून घेतलं की एक आपलं 15-20 मिनटं उकडून घेणार. 15-20 मिनटं उकडून घेतलं की चांगलं मऊ झालं की मग कांदा टमॅटो जे घालते सगळं. इकडं चांगला बारीक कांदा चिरून घेतला आहे बघा, किती बारीक चिरला आहे. असं केलं दिसतं बारीक कांदा चिरलेला. कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. आणि टॅमॅटो 2 घेतलेत चिरून, 2 टॅमॅटो मोठे मोठे, 2 कांदे मोठे मोठे, 2 लसणाचे गड्डे घेतलेत, छोटेच होते म्हणून 2 घेतले. अजून आहे माझ्याकडे ते सोललेलं आहे साईडला, 2 गड्डे घेतलेले आणि एक हिरवी मिरची घेतली आहे. मस्त माहिती. आता ही हिरवी मिरची हे की नाही मी त्या याच्यात घालणार आहे. धुवून मस्तपैकी चिरून घ्यायचं आहे हे सगळं. त्यासाठी लागणारी आपण कोथिंबीर पण निवडून घ्यायची जराशी. कोथिंबीर आणि लसूण भरपूर लागते यामध्ये. इतकं सुंदर जरा पिवळी झाली कोथिंबीर उन्हामुळे. माणसं पिवळे व्हायला लागले तर कोथिंबीरची काय गत आहे. तर अशी मस्त निवडून घ्यायची आपण छानपैकी. शक्य तेवढी जास्त, मला खूप जास्त लागते कोथिंबीर. याला पाण्यामध्ये टाकते धुवून घ्यायसाठी. पाणी घेतलंय मी कढईत. असं छानसं निवडून घेते. मी अशी कोथिंबीर चिरून घेतली बारीक. उकडलं आपलं चांगलं, असं घालून बघायचं जाते लगेच. चांगलं उकडलंय मस्तपैकी. त्याला मी काढून घेते. टाकते असं बारीक करून घ्यायचं त्याच्यावरनं. असं मॅश करून घ्यायचं चांगलं. झालं बघा आता हे पण मॅश. यातला लसूण मिरची मी नंतर फोडणी घालणार आहे. कांदा आणि टमॅटो मी कच्चाच घालून घेणार यामध्ये, कारण चांगलं लागतं कांदा आणि टमॅटो कच्च्यामध्ये. जसं आपण पावभाजीमध्ये याच्यामध्ये कसं कच्चा कांदा खातो, तसं याच्यात कांदा घालून घेणार आहे. कच्च्यावर पक्क्यावर छान लागते. मी जास्त कांदा चिरले, त्याला जास्त कांदा असला की छान लागतं भरीत. टमॅटो कांदे आता मी यात की नाही धनं पावडर टाकून घेणार 2 चमचे. 2 चमचे धनं पावडर टाकलेली आहे. नंतर गरम मसाला टाकून घ्यायचा 1 चमचा. नंतर मी 1 चमचा, 1 पाकिट अखंड मॅगी मसाला घालून घेतला आहे. त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ही घालणार मी 2 चमचे. ही तिखट असते फार, आमची तर तिखट आहे. त्यानंतर 1 चमचा मी हळद घालून घेणार आहे. मी 1 चमचा मीठ घालून घेणार आहे, चवीनुसार घालून. थोडीशी मी कोथिंबीर टाकते याच्यातच आणि थोडी नंतर टाकणार आहे. त्याला चांगलं मिश्रण करायचं, एकजीव करून घ्यायचं, आलून घ्यायचं.
असं हलवून घ्या. चांगलं मिसळून झालं फोडणी घालूया. टाकून घेते. एक 2 पळी 2-3 पळी घातलं तरी चालते. तेल तुमच्या आईने तुम्ही किती खाता त्याच्यावर. मला तर 3 पळी बस झालं. आता इथं मस्तपैकी तेल तापलेलं मी धनं आणि जिरं टाकून घेते. त्यामध्ये चांगलं तडतडायला लागले जिरं पण आणि धनं पण चांगलं तेल तापले. आता मी लसूण घालून घेते. यातच लसूण घालून घेऊन की नाही चांगलं लसूण आणि एक मिरची टाकायची तोडलेली. त्यामध्ये एक मिरची घालते मी आता वरनं हिरवी आणि लसूण घातला. चांगलं होता मस्तपैकी. जरासं जास्त भाजायचं नाही, लालसर करायचं नाही एकदमच लसूण. मी जरा कच्च्यावर जरा पक्क्यावर करणार आहे. हे छान चव येते त्याला. आणि मस्त झालं आहे आता माझं भाजून. आता मी हे सगळं मिश्रण टाकून घेते. जे मी कालून ठेवलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे आता थोडा. कसला मस्त कलर आला बघा. आता यात सगळं मिश्रण टाकून घेते मी. असं एक एक थोडं थोडं करून सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आपण. बघा सगळं मिश्रण घालून घेते मी. हे राहिलेलं मिश्रण पण सगळं घालून घेते. कसला मस्त कलर आला आहे. परतून घेऊन एक वाफ द्यायची आहे. आहा कसला कलर आला मस्त. झाकून ठेवायचं असं 5 मिनटं. हे बघा आता 5 मिनटांनी कसं एकदम छान वाफ आली आहे. छान दिसतंय कलरला पण आणि चवीला तर आताच पाणी आलं आहे तोंडाला माझ्या. इतकं सुंदर लागतं की नाही काय सांगायचं. तर कोथिंबीर टाकून घेतलेली इथं मस्तपैकी. किती छान कलर आला आहे बघा. एक नंबर झाली चवीला पण. कलर आणि चव आणि वास हा घमघमाट सुटला आहे. मला कंट्रोल होईना. मी आता जेवणारी असं घेते. जरासं कांद्याची पात घेतली तर लयच भारी. पण कांद्याची पात नाही म्हणून मी कांदा, आंबा, कच्चं कैरी आणि मस्त चपातीबरोबर खाते. आहा काय झाले मस्त. त्याबरोबर कैरी खायची. एक नंबर. टेस्ट. तर मंडळी